नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहीत असेल की संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 या दोन्ही परीक्षांची जी काही तारीख आहे ती नव्याने आता जाहीर झालेली आहे. आता इथून पुढे आपण सर्वांनी या 3 तारखा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. एक म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024, त्यानंतर 5 जानेवारी 2025ला संयुक्त गट ब ची एक्झाम आणि त्यानंतर 2 फेब्रुवारी 2025ला संयुक्त गट क ची एक्झाम. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर या तिन्ही पूर्व परीक्षा डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी सलग 3 महिन्यामध्ये MPSCच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यासाला तयारी ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने याआधी सलग 3 महिन्यामध्ये 3 परीक्षा कधी झालेल्या आहेत असं मला आठवत नाही. पण यावेळेस मात्र या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे आणि एकंदरीत या ठिकाणी मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे सुद्धा या ठिकाणी परीक्षेला थोडासा लेट झाला आणि त्या पातळीवर या ठिकाणी अशा 3 परीक्षा सलग 3 महिन्यामध्ये आपल्याला होत असलेल्या पाहायला मिळतात. मित्रांनो, थोडासा माझा आवाज बसलेला आहे. आवाज बसलेला असल्यामुळेच मी या ठिकाणी मागचे काही दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवर यूट्यूब व्हिडिओ पब्लिश करू शकलो नाही. तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडासा आवाज बसलेला आपल्याला दिसून येईल, पण तरीही या ठिकाणी आपण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी या तिन्ही पूर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून आज आपण आपल्या राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टिकोनातून असणारी जी काही चर्चा आहे ती घेऊन आणणार आहोत. आणि विशेष म्हणजे या तिन्ही पूर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून जो काही भाग आपल्याला उपयोगाचा आहे राज्यव्यवस्था घटकाच्या दृष्टिकोनातून तो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये विचार घ्यायचा आहे. मग आज आपण या ठिकाणी नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहणार आहोत, तर एक लक्षात घ्या की आज आपल्याला संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019चा जो काही पेपर आहे तो आणि त्या पेपरमधले जे काही राज्यव्यवस्था घटकाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर प्रकाश टाकायचा आहे. त्या प्रश्नातल्या IMP फॅक्ट्सवर प्रकाश टाकायचा आहे. या प्रश्नांचं विस्तृत विश्लेषणसुद्धा आपल्याला विचार घ्यायचं आहे. तर या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019च्या या प्रश्नांचं विश्लेषण करत असताना पहिला प्रश्न आपण आज या ठिकाणी पाहूया. तो या प्रकारचा आहे. पाहू शकता आपण की खालील विधाने विचारात घ्या. ए, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. बी, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. सी, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात. डी, राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. पर्याय उत्तरे. पर्याय 1, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय 2, विधाने A, B, C बरोबर आहेत. पर्याय 3, विधाने B, C, D बरोबर आहेत. आणि पर्याय 4, विधाने A आणि D बरोबर आहेत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की मी याच्या आधीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या यूट्यूब लेक्चरमध्ये असं म्हटलेलं आहे की परीक्षा हे राज्यसेवा पूर्व परीक्षा असो, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा असो किंवा संयुक्त गट क पूर्व परीक्षा असो, या तिन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये या ठिकाणी एक प्रकारे राज्यपाल या घटकाविषयी नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण राज्यपाल या घटकाची चांगल्या पद्धतीने तयारी करणं हे अपेक्षित आहे. मग परीक्षा पूर्व परीक्षा असो अथवा मुख्य परीक्षा असो. तर या ठिकाणी राज्यपालाविषयीचा हा प्रश्न आणि राज्यपालाविषयीची जी काही विधाने दिली आहेत त्या विधानांच्या आधारावर आपल्याला विचार करायचा आहे. मग आता पहा, हे विधान आहे राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही. तर आपल्याला काय विचारलंय की या ठिकाणी कोणती विधाने बरोबर आहेत हे शोधायचं आहे, कारण की पर्यायामध्ये सर्व गोष्टींचा उल्लेख बरोबर या अर्थाने केलेला आहे. त्यामुळे राज्यपाल हा विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही असं म्हणणं या ठिकाणी चुकीचं आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 168 नुसार राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद मिळून या ठिकाणी राज्य विधिमंडळ बनलेलं असेल असा उल्लेख असल्यामुळे या ठिकाणी कलम 168च्या घटनेच्या कलम 168च्या तरतुदीचा विचार करता हे विधान जे काय ते चुकीचं आहे की राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाहीये हे म्हणणं चुकीचं आहे. बी विधान, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, कारण की भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 156 अंतर्गत राज्यपाल पदाच्या कार्यकालाबाबतची तरतूद केलेली आहे. तर त्या तरतुदीचा विचार करता राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते हे म्हणणं बरोबर आहे, कारण की राज्यपाल पदावरून राष्ट्रपती केव्हाही हटवू शकतात. या कारणामुळे या ठिकाणी राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते असं म्हणणं बरोबर आहे. आणि सी विधानामध्ये वरच्याच बी विधानाचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळतं की राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात आणि म्हणूनच राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. त्यामुळे बी आणि सी विधाने बरोबर आहेत. डी विधान, राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाहीये. तर ऑब्व्हियसली डी देखील विधान बरोबर आहे, कारण की कलम 156 अंतर्गत जी काय राज्यपाल पदाबाबतची तरतूद केलेली आहे त्या अंतर्गत राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबतची कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये आणि म्हणून डी देखील विधान बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला काय सांगता येईल, तर पर्याय क्रमांक 2 विधाने पर्याय क्रमांक 3 विधाने B, C, D बरोबर आहेत.
या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 3 विधाने बी सी डी बरोबर आहेत. विधाने बी सी डी बरोबर आहेत हे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. तर या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण जे काय ते पुढे आपण पाहूया की कलम 168 नुसार राज्य विधिमंडळाची रचना या अंतर्गत राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद यांनी मिळून राज्य विधिमंडळ बनलेलं असेल अशा प्रकारचा उल्लेख आहे. कलम 156 नुसार राज्यपाल पदाचा जो काही कार्यकाल आहे तो या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे की राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतात. मात्र सर्वसामान्यपणे राज्यपालाचा कार्यकाल 5 वर्ष असतो. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी राज्यपाल पदाच्या कार्यकालाविषयी प्रश्न विचारत असताना आयोगाने अशा प्रकारची विधानं याआधी सुद्धा परीक्षेमध्ये दिलेली आहेत की राज्यपाल पदाचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो. सर्वसामान्यपणे राज्यपालाचा कार्यकाल 5 वर्ष असतो. किंवा दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. अशी विधाने देऊन सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे राज्यपाल पदाच्या कार्यकालाबाबतची 156 मधली तरतूद जी आहे, कलम 156 मधली जी तरतूद आहे ती याही अर्थाने महत्त्वाची आहे. राज्यपाल स्वतःहून राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात. याही बाबतीत आपल्याला उल्लेख करता येऊ शकेल. राष्ट्रपती राज्यपालांना पदावरून दूर करू शकतात. याचाही विचार या कलम 156 खाली करता येऊ शकेल. त्यानंतर राष्ट्रपती राज्यपालास त्याच घटक राज्यात व इतर घटक राज्यात राज्यपाल म्हणून पुनर्नियुक्ती देऊ शकतात. जसं महाराष्ट्राचे जे काही या ठिकाणी राज्यपाल आहेत राहिलेले माजी राज्यपाल PC अलेक्झांडर हे सलग 10 वर्ष 1993 ते 2002 या काळात राज्यपाल होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती राज्यपाल म्हणून त्याच घटक राज्यात अथवा इतर घटक राज्यात राज्यपाल म्हणून पुनर्नियुक्ती सुद्धा देऊ शकतात. महाराष्ट्रात PC अलेक्झांडर यांना सलग 10 वर्ष या ठिकाणी राज्यपाल म्हणून नियुक्ती दिली होती. हेही आपण इथं लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि याच्यावर सुद्धा मागे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यात घटनेच्या कलम 239(2) नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या संघ राज्यक्षेत्राच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतची प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतात. म्हणजे जसं या ठिकाणी आपलं म्हणता येऊ शकेल की पंजाब हे घटक राज्य आहे आणि चंदीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे. तर या ठिकाणी अशा दोन्ही प्रकारच्या घटकांची जबाबदारी राज्यपाल किंवा प्रशासक या अर्थाने राष्ट्रपती त्यांच्याकडे सोपवू शकतात. कलम 239(2) नुसार राष्ट्रपती एखाद्या राज्यपालास लगतच्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक म्हणून सुद्धा नियुक्त करू शकतात. जसं पंजाब आणि चंदीगड या पातळीवर आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी एक प्रकारे राज्यपाल पदाच्या रचनातून असणारी ही संबंध माहिती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की या राज्यपाल पदाविषयी अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याकडे विचारले जातात. त्यानंतर जो आपण पुढच्या प्रश्नाकडे, पुढचा प्रश्न आहे राज्य निर्वाचन आयोगाबाबतचा. पहा, राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या. ए. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. आता पहा की ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात, असं ए विधान आहे. आणि बी विधान आहे राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत, असा उल्लेख इथं बी विधानामध्ये केलेला आहे. आणि पर्याय उत्तर आहेत विधान ए बरोबर आहे, पर्याय 2 विधान बी बरोबर आहे, पर्याय 3 दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि पर्याय 4 दोन्ही विधाने चुकीची आहेत. तर आता पहा या ठिकाणी पर्याय एचा जर विचार केला तर ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. तर आता पहा की इथं पर्याय ए मध्ये राज्य निर्वाचन आयोग जे काय आहे ते तर आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निर्माण केला गेलेला आयोग आहे 73व्या आणि 74व्या घटनासुचीच्या माध्यमातून. पण या ठिकाणी पर्याय ए मध्ये जो उल्लेख केलेला आहे तो काय केलेला आहे की ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थां सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषद सदस्यांच्या निवडणुकीसह. तर आपल्याकडे महाराष्ट्र विधान परिषदेतील असणारे हे शहरी किंवा ग्रामीण स्तरावरील जे काही सदस्य आहेत यांची निवडणूक ही राज्य निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून घेतली जात नाही. तर राज्य निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्था की ज्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याच बाबतच्या निवडणुका घेतल्या जातात. त्यामध्ये विधान परिषदेच्या या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या सदस्यांच्या बाबतची निवडणूक घेतली जात नाही. त्यामुळे या ठिकाणी ए विधान जे काय आहे ते चुकीचं आहे. का तर या ठिकाणी विधान परिषदेच्या सदस्यांची निवडणूक राज्य निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून घेतली जात नाही. फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतची जी काही निवडणूक आहे ती
राज्य निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे ए विधान जे काही ते चुकीचं आहे. राहिलं बी विधान की राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत. कोण? तर राज्यपाल हे त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत. तर हे बी विधान जे काय आहे ते बरोबर आहे. कारण की आपल्याकडे भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत कलम 243 के मध्ये राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली आहे आणि कलम 243 के 2 अंतर्गत म्हणजे कलम 243 के 2 अंतर्गत अशी तरतूद केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने ज्या कारणास्तव पदावरून दूर केले जाते त्याच पद्धतीने त्या कारणास्तव राज्य निर्वाचन आयुक्तांना सुद्धा पदावरून दूर केले जाते. तर त्या कारणामुळे या ठिकाणी राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्यपाल निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाहीत हे म्हणणं बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी फक्त बी विधान बरोबर आहे, ए मात्र चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 विधान बी बरोबर आहे. फक्त विधान बी बरोबर आहे हे उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 2. तर या अनुषंगाने सुद्धा थोडंसं विश्लेषण पुढे पाहूया. राज्य निवडणूक आयोग विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या निवडणूक घेत नाही. म्हणजे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून विधान परिषदेतील सदस्यांची निवड केली जाते अशा या विधान परिषदेतील सदस्यांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगांच्या माध्यमातून घेतली जात नाही किंवा राज्य निवडणूक आयोग घेत नाही. हा आयोग केवळ महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहिमुक्त व न्याय वातावरणामध्ये घेतो. म्हणजे राज्य निर्वाचन आयोगावर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी आहे, इतर कोणत्याही निवडणुकांची जबाबदारी नाही आहे. हा आयोग राज्य निवडणूक आयुक्त प्रमुख असलेला एक व्यक्ती आयोग आहे. जसं आपल्याकडे भारत निर्वाचन आयोग जो आहे तो त्रिसदस्यीय आयोग आहे किंवा 3 निवडणूक आयुक्त असणारा एक प्रकारे आयोग असतो. तसं राज्य निवडणूक आयोग जो आहे तो एक सदस्यीयच आयोग असतो. या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्तच त्याचे प्रमुख असतात आणि एक व्यक्ती आयोग असतो. राज्य निवडणूक आयुक्त यांच्याबाबतच्या अर्हता आणि नियुक्तीच्या दृष्टीतून जर विचार केला तर राज्य निवडणूक आयुक्त अर्हता नियुक्ती अधिनियम 1994 यामधील कलम 10 मध्ये राज्य निवडणूक आयुक्तांच्या अन्य सेवा शर्ती महाराष्ट्र प्रशासकीय अधिकरणाच्या सदस्यांप्रमाणे असतील अशी तरतूद आहे. मित्रांनो, बरीही आपल्याला या ठिकाणी घटनेतली तरतूद माहिती असली तरी ही पण तरतूद माहिती असू द्या की जी राज्य निवडणूक आयुक्त अर्हता नियुक्ती अधिनियम 1994 मध्ये नमूद केलेली आहे. या अधिनियमाच्या कलम 10 मध्ये नमूद केलेली आहे की राज्य निवडणूक आयुक्तांच्या अन्य सेवा शर्ती महाराष्ट्र प्रशासकीय अधिकरणाच्या सदस्यांप्रमाणे असतील अशी तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. याशिवाय घटनेच्या कलम 243 के 2 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही अशी तरतूद कलम 243 के 2 मध्ये केलेली आहे. म्हणजेच काय, सोप्या भाषेत सांगायचं तर या अर्थाने सांगता येईल की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत करण्यासाठी जी कार्यपद्धती वापरली जाते ती अवलंबल्याशिवाय राज्य निर्वाचन आयुक्तांना पदच्युत करता येत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदच्युत केले जाते त्याच कार्यपद्धतीनुसार राज्य नियुक्त आयुक्तांना सुद्धा पदच्युत केलं जातं. या कार्यपद्धतीच्या अवलंबल्याशिवाय राज्य नियुक्त आयुक्तांना पदच्युत करता येत नाही. म्हणजे दोघांचेही पदच्युत करण्याबाबतची जी काही तरतूद आहे ती समान आहे असं म्हटलं तरी चालेल. हे कलम 243 के 2 नुसार स्पष्ट करता येईल. त्यानंतर आणखीन एक प्रश्न मी या ठिकाणी सांगतोय की जो एक प्रकारे राज्य निर्वाचन आयोगाबद्दल किंवा राज्य निर्वाचन आयुक्ताबद्दल आहे. हा प्रश्न काही या ठिकाणी 2019च्या गट क मध्ये विचारला नव्हता पण याच्याशी संबंधित आहे म्हणून हा प्रश्न मी मुद्दाम सांगतोय. खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही. ब विधान राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील अशा प्रकारे बदल केला जाणार नाही. पर्याय उत्तरे: पर्याय 1 केवळ अ, पर्याय 2 केवळ ब, पर्याय 3 अ आणि ब, पर्याय 4 अ ब दोन्ही बरोबर. आपल्याला विचारलं आहे की खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? अचूक नाही म्हणजेच बरोबर नाही. कोणतं विधान बरोबर नाही किंवा चुकीचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पण या ठिकाणी अविधान जर आपण पाहिलं तर मगाशी कलम 243 के 2 मध्ये जी तरतूद केलेली आहे तर ती या ठिकाणी जी मी सांगितली होती अगोदरच्या प्रश्नामध्ये त्यानुसार हे या ठिकाणी बरोबर विधान आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून ज्या रीतीने ज्या कारणावरून दूर केले जाते त्या व्यतिरिक्त अन्य रीतीने अन्य कारणावरून राज्य निवडणूक आयुक्ताला दूर केले जाणार नाही. हे अविधान बरोबर आहे कलम 243 के 2 मधील तरतुदीनुसार. ब विधान मात्र राज्य निवडणूक आयुक्ताच्या सेवा शर्तीमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील अशा प्रकारे बदल केला जाणार नाही. हे देखील विधान या ठिकाणी बरोबर आहे. का तर या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्ताकडून जर स्वतंत्र पद्धतीने काम करण्याची अपेक्षा ठेवायची असेल
आणि त्याच्या स्वातंत्र्यावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्ताच्या शेवट शर्तीमध्ये त्याच्या नियुक्तीनंतर त्याला नुकसानकारक होतील अशा प्रकारे बदल केले जाणार नाहीत याचा विचार केला पाहिजे. म्हणून अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर. या दृष्टीने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया की भारतीय घटनेच्या कलम 243 नुसार वरील अ आणि ब पर्यायातील दोन्ही तरतुदी पूर्णपणे बरोबर आहेत. कारण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व राज्य निवडणूक आयुक्त यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सारखी आहे, समान आहे. तसेच या आयुक्तांना त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना नुकसान होईल अशा प्रकारचे बदल करता येऊ शकत नाहीत, कारण त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत या प्रश्नामध्ये. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, या प्रकारचा आहे. सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? सरकारी आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद केलेली आहे? पर्याय 1, आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती. पर्याय 2, आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेदाच्या 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखविली होती. पर्याय 3, आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती. पर्याय 4, आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखविली होती. आता पहा की हा पूर्ण अर्थाने जो काही प्रश्न आहे तो सरकारी आयोगाविषयी विचारलेला आहे. आपल्याला माहित असेल की सरकारी आयोग हा आपल्याकडे केंद्र राज्य संबंधांच्या रचनातून स्थापन केलेला आयोग होता आणि केंद्र राज्य संबंधांच्या रचनातून त्यांनी अनेक प्रकारची शिफारशी आपल्या अहवालामध्ये केलेल्या होत्या. तर त्यामुळे या सरकारी आयोगाच्या रचनातून ज्या काही शिफारशी या प्रश्नामध्ये दिलेल्या आहेत त्यापैकी कोणती शिफारस ही चुकीची आहे हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता पर्याय 1 आपण पाहूया की आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती. तर हाच पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. पर्याय 1च चुकीचा आहे. का तर सरकारी आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखविली होती असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की एक लक्षात घ्या, भारतामध्ये एकात्म संघराज्याच्या रचनातून असणाऱ्या अनेक तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात. भारताचं संघराज्य हे केंद्राकडे झुकलेलं आहे आणि त्यामुळे केंद्राच्या अधिकारामध्ये बदलासाठी सरकारी आयोगाने अनुकूलता दाखविली होती असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय 1 चुकीचा आहे. राहिले खालचे 3 पर्याय तर या ठिकाणी ते बरोबर आहेत. आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती हे बरोबर आहे. कारण की कलम 356चा वापर सर्व पर्याय संपल्यानंतरच केला जावा किंवा सांभाळून केला जावा अशी तरतूद आपल्या शिफारशीमध्ये त्यांनी केली होती. आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती हेही या ठिकाणी बरोबर आहे. आणि आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती हाही पर्याय बरोबर आहे. कारण की राष्ट्रीय एकात्मतेच्या रचनातून आयोगाने 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती हे म्हणणं बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नामध्ये चुकीची शिफारस कोणती नमूद केलेली आहे तर पर्याय 1 मध्ये ही चुकीची शिफारस नमूद केलेली आहे. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 1 की आयोगाने राज्यसभेची भूमिका आणि राज्यांच्या पुनर्रचनेच्या केंद्राच्या अधिकारात बदलासाठी अनुकूलता दाखवली होती हा पर्याय 1 या प्रश्नामध्ये चुकीचा आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय 1. या दृष्टीने सुद्धा थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया. केंद्र राज्य संबंधांचे परीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्रचनेसंबंधी शिफारशी करण्यासाठी केंद्र सरकारने 1983 साली RS सरकारिया निवृत्त न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय RS सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय आयोग स्थापन केला होता. मित्रांनो, या ठिकाणी गट क च्या एक्झाममध्ये या RS सरकारी आयोगाच्या अंतर्गत इतर 3 सदस्य कोणते होते याही विषयी आपल्याकडे प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी RS सरकारी आयोगाची माहिती पाहत असताना 3 सदस्य इतर कोण होते याचीही माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण की एक प्रकारे 2023च्या गट क च्या एक्झाममध्ये या सरकारी आयोगाच्या इतर 3 सदस्यांविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी या आयोगाने आपला अंतिम अहवाल ऑक्टोबर 1987 मध्ये केंद्र सरकारला सादर केला आणि या अहवालाचा सार जानेवारी 1988 मध्ये सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात 247 शिफारशी केल्या होत्या. आयोगाच्या काही महत्त्वाच्या शिफारशी या ठिकाणी आपण पाहूया. एका स्थायी आंतरराज्य परिषदेची स्थापना केली जावी, ज्या परिषदेस आंतर सरकारी परिषद असे संबोधले जावे. या परिषदेची स्थापना घटनेच्या कलम 263 नुसार केली जावी. कारण की आंतरराज्य परिषदेशी संबंधीची चर्चा घटनेच्या कलम 263 मध्येच केलेली आहे. त्यानंतर घटनेतील कलम 356चा वापर सांभाळून केला जावा आणि सर्व पर्याय संपल्यानंतरच कलम 356 नुसार असणाऱ्या घटकराज्य राष्ट्रपती राजवटीचा विचार केला जावा अशा प्रकारची तरतूद या आयोगाने केलेली होती. जेव्हा राष्ट्रपती राज्याच्या एखाद्या विधेयकाला जे राज्य विधिमंडळाने मंजूर केले आहे राखून ठेवतात कलम 201 नुसार, तेव्हा त्यांनी विधेयक राखून ठेवण्याविषयीचे कारण राज्य सरकारला सांगावे. म्हणजे कलम 201 नुसार राज्यपाल जेव्हा एखादं विधेयक की जे राज्य विधिमंडळाने मंजूर केलेलं आहे ते राखून ठेवतात तेव्हा त्यांनी ते विधेयक
राखून का ठेवलेलं आहे त्या ठेवण्याविषयीची कारण राज्य सरकारला सांगावे अशीही तरतूद त्यांनी आपली शिफारशीमध्ये केली आहे. भाषा या घटकाचे राजकारण होऊ नये यासाठी आणि देशाची एकता टिकविण्यासाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सर्व घटक राज्यात करावी असंही त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये नमूद केलेलं आहे. राज्यपालाची नियुक्ती करतेवेळी मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेतला जावा या तरतुदीत त्यांनी राज्यघटनेत नमूद केली पाहिजे असेही शिफारशीमध्ये म्हटलेलं आहे. राज्यपाल पदावर येणारी व्यक्ती ही दुसऱ्या घटक राज्यातील असावी, तसेच ती व्यक्ती राजकारणाशी विशेषतः अलीकडच्या काळात संबंधित नसावी. त्याचबरोबर या पदावर येणारी व्यक्ती काही क्षेत्रात तज्ज्ञ असावी असाही उल्लेख राज्यपाल पदाच्या बाबतीत त्यांनी आपल्या शिफारशीमध्ये केलेला आहे. राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यास त्या व्यक्तीला कोणतेही लाभाची पद दिली जाऊ नये या प्रकारची शिफारस त्यांनी केलेली आहे. आणि या आयोगाने राज्यपाल पदावर राजकीय व्यक्तींना नियुक्त करण्याच्या प्रथेचे समर्थन केले नाही. या आयोगाने राज्यपाल पदावर राजकीय व्यक्तींना नियुक्त करण्याचे प्रथेचे समर्थन केले नाही. तर त्यामुळे ही पण एक शिफारस, एक महत्त्वपूर्ण शिफारस आहे. कारण की आपल्याकडे सरकारे बदलली किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत असणारं सत्ता बदलली की एक प्रकारे जे कोणतं नवीन सरकार येतं ते आपल्या ऐकण्यातल्या किंवा आपल्याच पक्षातल्या राजकीय व्यक्तींना या राज्यपाल पदावर नेमण्यावर भर देत असतं. त्यामुळे या गोष्टीचं या सरकारी आयोगाने समर्थन केलेलं नाही आहे की राजकीय व्यक्तींना या राज्यपाल पदावर नियुक्त केलं जावं. तर अशा अनेक प्रकारच्या शिफारशी या ठिकाणी सरकारी आयोगाने केंद्र राज्य संबंधाच्या दृष्टीतून केलेल्या होत्या. त्यानंतर जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पहा पुढचा प्रश्न काय आहे. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? ए. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. बी. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे. पर्याय उत्तरे. पर्याय 1 फक्त ए, पर्याय 2 फक्त बी, पर्याय 3 ए व बी दोन्ही आणि पर्याय 4 वरीलपैकी एकही नाही. आपल्याला मूळ प्रश्न काय विचारलाय की खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत, योग्य आहेत. तर पर्याय ए जो आहे की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे. तर ए विधान किंवा ए पर्याय जो आहे तो बरोबर आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेचे कलम 269 मधल्या तरतुदीचा विचार जर केला तर या ठिकाणी विधान परिषद निर्माण करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी, म्हणजे विधान परिषद नष्ट करायची असेल किंवा निर्माण करायची असेल तर दोन्ही बाबतीत संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे हे आवश्यक असते. त्यामुळे कलम 269 मधील तरतुदीचा विचार करता ए विधान जे काय आहे ते बरोबर आहे. बी विधान जे आहे की विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेत 2/3 सदस्यांच्या बहुमताने ठराव पारित करणे गरजेचे आहे, तर बी विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. का? कारण की संसदेमध्ये 2/3 बहुमताची अशा प्रकारचा ठराव पास करण्यासाठी आवश्यकता नसते किंवा 2/3 बहुमताने तो ठराव पारित करणे गरजेचे आहे असं नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे बी विधान जे काय ते चुकीचं आहे, मात्र ए विधान जे काय ते योग्य आहे. म्हणून या ठिकाणी आपण सूत्र आपल्याला सांगता येईल पर्याय 1 फक्त ए. पर्याय 1 फक्त ए या प्रश्नाचं उत्तर आहे. या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया. आता कलम 169(1) नुसार विधान परिषद हे सभागृह निर्माण करणे व नष्ट करणे त्या घटक राज्याच्या विधानसभेने नष्ट करण्यासाठी त्या घटक राज्याच्या विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव संमत केल्यास संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. म्हणजे कलम 169(1) मधली जी तरतूद आहे ती तरतूद जर विचार घेतली की विधान परिषद हे सभागृह निर्माण करणे असेल किंवा नष्ट करणं असेल या दोन्हीसाठी त्या घटक राज्याच्या विधानसभेने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने तो ठराव संमत करणे किंवा मंजूर करणे आवश्यक आहे आणि तो ठराव संमत केल्यास संसदेस त्याबाबत कायद्याद्वारे तरतूद करता येईल. विधान परिषद निर्माण करणे व नष्ट करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची गरज असते. अर्थात राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो, मात्र संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी संसदेने कायदा करण्याची गरज तर असते, पण राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो. म्हणजे राज्य विधानसभेचा ठराव जो काय आहे तो या ठिकाणी संसदेने ऐकलाच पाहिजे किंवा राज्य विधानसभेचा ठराव पास झाल्यानंतर लगेच संसदेने त्या दृष्टीने कायदा केला पाहिजे असं या ठिकाणी बंधन नाही आहे. म्हणून या ठिकाणी राज्य विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो असं म्हणायला जागा उरते. मात्र संसद राज्य विधानसभेच्या ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही.
म्हणजे दुसरीकडे असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यघटनेचा ठराव पास झाल्याशिवाय संसद स्वतःहून या ठिकाणी विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करण्यासंबंधीचा कायदा करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी संसद राज्य विधानसभेचा ठरावाविना संबंधित कायदा करू शकत नाही, हेही थोडंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट ही पण लक्षात ठेवा की कलम 169(3) अन्वये अशा संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम 368 नुसार घटनास्थी किंवा संवैधानिक सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजे कलम 169(3) अन्वये अशी पण तरतूद आहे की संसदीय कायद्याने, कारण की हा जो काही बदल केला जातोय तो संसदीय कायद्याने केला जातोय, घटनास्थी करून केला जात नाही आणि म्हणून संसदीय कायद्याने घटनेत केलेला बदल कलम 368 नुसार संवैधानिक सुधारणा किंवा घटनास्थी असल्याचे मानले जात नाही. हे सुद्धा कलम 169(3) च्या आधारावर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या संबंधार्थाने या प्रश्न आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न जोड्या जुळवा. एका बाजूला दिलेली आहेत नावं आणि दुसऱ्या बाजूला दिलेले आहेत त्याबाबतच्या विशिष्ट तरतुदी. तर मात्र पहा, ए डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी सर B.N. राव आणि डी पंडित जवाहरलाल नेहरू. तर या ठिकाणी दुसरा जो बाजूला दिलेला आहे उद्दिष्टांचा ठराव, 2 नंबर घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार, 3 नंबर घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष आणि 4 नंबर घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष. मात्र पहा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष पर्याय क्रमांक 4 ही त्याची जोडी सांगता येईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष पर्याय क्रमांक 3 ही त्याची जोडी सांगता येईल. सर B.N. राव हे घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार पर्याय क्रमांक 2 ही त्याची जोडी सांगता येईल. आणि जवाहरलाल नेहरू उद्दिष्टांचा ठराव त्यांनी मांडला होता या संविधान सभेमध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही त्याची जोडी सांगता येईल. तर या अर्थाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर सांगता येईल. 4, 3, 2, 1 पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी आपण सूत्र सांगता येईल. 4, 3, 2, 1. तर मित्रांनो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करूया. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पहा, जोड्या जुळवा अनुच्छेद क्रमांक आणि विषय. पर्याय ए 243 क, पर्याय बी 243 घ, पर्याय सी 243 ख आणि पर्याय डी 243 ट. आणि विषय आहेत 1 पंचायतीची निवडणुका, 2 पंचायतीची स्थापना, 3 ग्रामसभा आणि 4 जागांचे आरक्षण. तर मित्रांनो, या ठिकाणी जर आपला मराठीत समजत नसेल तर खाली या ठिकाणी जे काही कलम क्रमांक आहेत ते इंग्लिशमध्ये पण आपण पाहू शकता. कलम 243 ए, कलम 243 डी, कलम 243 बी, कलम 243 के हे पण या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, तेही आपण विचारात घेऊ शकता. तर आपल्या इथं जोड्या जुळवायच्या आहेत. हा प्रश्न जो काय आहे तो
73व्या घटनासुचीच्या प्रश्नातून विचारला गेलेला प्रश्न आहे. आणि 73व्या घटनासुचीच्या प्रश्नातून जर विचार केला तर कलम 243 अंतर्गत कलम 243A पासून कलम 243O पर्यंत विभिन्न प्रकारच्या तरतुदींची चर्चा केलेली आहे. आणि याच कलम 243A to O मधल्या काही तरतुदींविषयी या ठिकाणी इथं जोड्या जोडायच्या आपल्याला आहेत. तर कलम 243A नुसार या ठिकाणी तरतूद आहे ग्रामसभेची. कलम 243A नुसार तरतूद आहे ग्रामसभेची. कारण की एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे काही आर्टिकल्स दिलेले आहेत त्यामध्ये आपण पाहू शकता की इंग्रजीमध्ये जे दिलेले आर्टिकल्स आहेत त्यामध्ये A, D, B, K हे संबंध कॅपिटल आहेत. आणि आपल्याकडे घटनेमध्ये जर आपण विचार केला तर कलम 243 अंतर्गत व्याख्या विभिन्न प्रकारच्या संकल्पनाच्या दिलेल्या आहेत. तर त्या व्याख्येमध्ये विभिन्न प्रकारच्या संकल्पनांच्या व्याख्या कलम 243A, B, C, D, E अशा वेगळ्या कलमाखाली दिलेली आहेत. पण ती कलम या ठिकाणी स्मॉल कॅरेक्टरमध्ये आहेत किंवा स्मॉल अल्फाबेटमध्ये आहेत. तर तुम्ही जर घटनेत या ठिकाणी पाहिलं तर कलम 243चं टायटल आहे व्याख्या, आणि त्यामध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या कलम 243A, B, C, D, E अशा वेगवेगळ्या कलमाखाली दिलेल्या आहेत. पण त्या ठिकाणी जे काही कलम 243A आहे ते स्मॉल अल्फाबेटमध्ये आहे. मात्र या ठिकाणी आपल्याला जी काही तरतूद दिलेली आहे या प्रश्नामध्ये ती कशी दिलेली आहे तर कलम 243A हे कॅपिटल आहे, कलम 243D हे कॅपिटल आहे, B पण कॅपिटल आहे आणि K पण कॅपिटल आहे. तर त्यामुळे स्मॉल आणि कॅपिटल यामधला जो काही फरक आहे तो घटनेच्या पातळीवर असणाऱ्या तरतुदी प्रश्नातून आपल्याला लक्षात आला पाहिजे. मग आता इथं आपल्याला या ठिकाणी कलम 243A नुसार तरतूद काय सांगता येतील तर ग्रामसभा. पर्याय क्रमांक 3 कलम 243क चा संदर्भ आपला ग्रामसभा या दृष्टीने सांगता येईल. कलम 243D म्हणजेच घ या संदर्भाचा जोडी आपल्याला सांगता येईल जागांचे आरक्षण. त्यानंतर कलम 243B किंवा ख याचा संबंध आपल्याला सांगता येईल पंचायतीची स्थापना. पर्याय क्रमांक 2. आणि कलम 243K म्हणजेच ट याचा संबंध सांगता येईल पंचायतीच्या निवडणुका. तर त्यामुळे या ठिकाणी एचा संबंध ग्रामसभेशी, डीचा संबंध जागांचे आरक्षण, बीचा संबंध पंचायतींची स्थापना आणि केचा संबंध पंचायतींच्या निवडणुका. या अर्थाने या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 3, 4, 2, 1. पर्याय क्रमांक 3 3, 4, 2, 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या अर्थाने थोडंसं विश्लेषण पुढे आपण पाहूया. ग्रामसभेला महत्त्व कलम 243A. ग्रामसभेला घटनात्मक स्थान प्राप्त झाले या 73व्या घटनासुचीच्या माध्यमातून. कलम 243A नुसार तरतूद आहे की ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्याच्या विधिमंडळ कायद्याद्वारे तरतूद करील अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल. म्हणजे एक प्रकारे कलम 243A मध्ये जी तरतूद केलेली आहे ती ग्रामसभा ग्रामपातळीवर राज्य विधिमंडळाच्या कायद्याद्वारे तरतूद करील आणि अशा अधिकारांचा वापर करू शकेल व अशी कार्य करू शकेल अशा प्रकारची तरतूद कलम 243A मध्ये नमूद केलेली आहे. आणि या 73व्या घटनासुचीद्वारे ग्रामसभेला घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि हे घटनात्मक स्थान प्राप्त झालेलं असल्यामुळे ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्यांवर नियंत्रण ठेवू शकत असल्याने ग्रामसभेला लोकसभेप्रमाणेच समान महत्त्व प्राप्त झालेलं आहे. किंवा लोकसभा जशी सरकारवर नियंत्रण ठेवू शकते तशी ग्रामसभा ग्रामपंचायत सदस्यांवर नियंत्रण ठेवू शकते असं म्हणायला जागा उरते. त्यानंतर कलम 243B नुसार त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेची तरतूद केलेली आहे. पंचायतीची स्थापनेची तरतूद केलेली आहे की जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, मधल्या पातळीवर पंचायत समिती आणि ग्राम पातळीवर पंचायती गठीत करण्यात येतील. मात्र कलम 243B2 नुसार 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असेल अशा एखाद्या राज्यात मधल्या पातळीवरील पंचायती गठीत करण्यात येणार नाहीत. म्हणजेच अशा एखाद्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेचे बंधन असणार नाही. मित्रांनो, या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की कलम 243B2 नुसार नेमकी कोणती तरतूद आहे किंवा 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असेल अशा एखाद्या राज्यात मधल्या पातळीवरील पंचायती गठीत करण्यात येणार नाहीत. म्हणजेच अशा एखाद्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेचे बंधन असणार नाही. आपल्याला माहीत असेल या ठिकाणी आपल्याकडे नॉर्थ ईस्टची जी काही घटक राज्य आहेत की ज्या ठिकाणी डोंगराळ प्रदेश असल्यामुळे, पर्वतीय प्रदेश असल्यामुळे अशा घटक राज्यामध्ये या ठिकाणी 73व्या घटनासुचीच्या प्रश्नातून असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या बंधनकारक करण्यात आलेल्या नाही आहेत. कारण की तिथं लोकसंख्या ही 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असते. त्यामुळे या ठिकाणी 20 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असेल अशा घटक राज्यात मधल्या पातळीवर पंचायती गठीत करण्यात येणार नाहीत. म्हणजेच अशा एखाद्या राज्यात त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेचे बंधन असणार नाहीये. ही पण तरतूद कलम 243B2 नुसार असणारी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे या त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेची स्थापना करत असताना कलम 243B नुसार. त्यानंतर राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद कलम 243K नुसार केलेली आहे की पंचायत संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष आणि स्वतंत्र वातावरणात होण्यासाठी प्रत्येक घटक राज्याच्या अंतर्गत राज्य निर्वाचन आयोगाची स्थापना केली जाईल. याबाबतची तरतूद या कलम 243K मध्ये केलेली आहे. आणि कलम 243D मध्ये
पंचायत संस्थांमधील जे काही आरक्षण आहे याबाबतची तरतूद केलेली आहे की अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागांची तरतूद राज्य विधिमंडळ कायदा करून इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांची निश्चिती करू शकते, जसं महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षणाची तरतूद केलेली आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये थेट निवडणुकीद्वारे भराव्याच्या जागांच्या एकूण संख्येच्या 1/3 जागा या SC ST OBC महिलांच्या राखीव जागांसह महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. आणि विशेष म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भले या ठिकाणी 73व्या घटनानुसार 1/3 जागांचं आरक्षण दिलेलं असलं तरी ती वाढवून आता महिलांसाठी 50% जागांचं आरक्षण जे कायदे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे 73व्या घटनानुसार हे 1/3 जागांचं आरक्षण तर आहेच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी ही वाढवून आता आरक्षण 50% पर्यंत नेलेलं आहे महाराष्ट्राच्या अंतर्गत. त्यानंतर या दृष्टीने पंचायत संस्था सदस्यांप्रमाणेच राजकीय पदाधिकाऱ्यांना हे आरक्षणाची तरतूद केलेली आहे. म्हणजे केवळ सदस्यांनाच नव्हे तर राजकीय पदाधिकाऱ्यांना सुद्धा हे आरक्षण लागू आहे. आणि आरक्षण हे रोटेशन पद्धतीने सर्व जागांना लागू असते हेही या ठिकाणी आपलं सांगता येऊ शकेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी कलम 243A असेल, कलम 243B असेल, कलम 243D असेल, कलम 243K असेल, या सर्वच प्रकारच्या या वेगवेगळ्या कलमामध्ये या ठिकाणी 73व्या घटनेनुसार या वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर 73व्या दृष्टिकोनातून कलम 243A पासून कलम 243O पर्यंतच्या सबंध तरतुदी आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. या कोणत्याही तरतुदीविषयी आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राज्याच्या महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे सोपवितो? राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कुणाकडे सोपवितो? पर्याय 1 राज्याच्या उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, पर्याय 2 संबंधित राज्याचा राज्यपाल, पर्याय 3 भारताचा राष्ट्रपती आणि पर्याय 4 संबंधित राज्याचा मुख्यमंत्री. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला आहे घटक राज्याच्या महाधिवक्त्या पदाच्या बाबतीत की ज्या पदाची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 165 अंतर्गत केलेली आहे. तर इथं प्रश्न काय विचारला आहे की राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवितो? तर कलम 165(3) अंतर्गत या महाधिवक्ता पदाच्या कार्यकालाबाबतची तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळे महाधिवक्ता पदाचा कार्यकाल हा राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असतो. आणि त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारे राज्याचा महाधिवक्ता हा आपला राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे देत असतो असं म्हणणं योग्य आहे. म्हणून कलम 165(3)च्या तरतुदीचा विचार करता या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 संबंधित राज्याचा राज्यपाल. तर याही प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं पुढे विश्लेषण पाहूया की या महाधिवक्ता पदाची तरतूद कलम 165 मध्ये केलेलीच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी या पदाची नेमणूक कलम 165(1) नुसार घटक राज्य राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करतात. हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कलम 165(3) नुसार या पदाचा कार्यकाल हा राज्यपालाच्या मर्जीवर अवलंबून असतो किंवा राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते अधिकार पदावर राहतात. महाधिवक्ता आपला राजीनामा स्वतःहून राज्यपालाकडे देऊ शकतात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी जर का एखादं सरकार या ठिकाणी आपला कार्यकाल पूर्ण करण्याच्या आधीच जर गडगडलं तर परंपरेप्रमाणे महाधिवक्ता पद सुद्धा आपला राजीनामा या ठिकाणी राज्यपालाकडे देत असतं. कारण की सरकार जर गडगडलं असेल तर महाधिवक्ता सुद्धा पदावर राहत नाही परंपरेप्रमाणे, ते आपला देखील राजीनामा राज्यपालांकडे देऊ शकतात. त्यानंतर वेतन याचा जर विचार केला तर कलम 165(3) नुसार या ठिकाणी महाधिवक्त्यास राज्यपाल निर्धारित किंवा निश्चित करतील ते वेतन दिले जाते. ही पण बाब आपण कलम 165(3) नुसार लक्षात ठेवावी. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की महाधिवक्ता पदाबाबतची जी काही तरतूद आहे ती कलम 165 मध्ये तर आहेच आहे, पण इतर ज्या काही नेमणूक कार्यकाल वेतन याबाबतच्या ज्या काही इतर तरतुदी आहेत त्याच्याही बाबतची जी काही कलम आहे ती आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्यानंतर जो या पुढच्या प्रश्नाकडे, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाहीये? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीये? पर्याय 1 निषेधाज्ञा, पर्याय 2 प्रतिषेध, पर्याय 3 अधिकार प्रच्छा आणि पर्याय 4 उत्प्रेक्षण. तर आता पहा की एक लक्षात घ्या की मूलभूत हक्काच्या अंतर्गत कलम 32 नुसार घटनात्मक उपायांच्या हक्काची तरतूद केलेली आहे आणि त्या अंतर्गत बंदी, प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण या आदेशांची तरतूद केलेली आहे किंवा या प्राधिलेखांची तरतूद केलेली आहे. मात्र निषेधाज्ञा या प्रकारच्या आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे कलम 32 मध्ये केलेली नाही किंवा मूलभूत हक्काच्या घटनात्मक उपायांच्या हक्कामध्ये केलेली नाहीये. म्हणून या ठिकाणी या प्रश्नोत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय 1 निषेधाज्ञा. तर याही प्रश्नाच्या अनुषंगाने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया. कलम 32 नुसार निषेधाज्ञा आदेशाची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाहीये. न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा व आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा म्हटले जाते. म्हणजे निषेधाज्ञा या संकल्पनेचा अर्थ काय, तर न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा व आदेश देते तेव्हा त्यास निषेधाज्ञा असं म्हटलं जातं. तर निषेधाज्ञा या आदेशाचा
किंवा एक प्रकारे आज्ञेचा नेमका अर्थ काय होतो हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा या प्रश्नाच्या माध्यमातून. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही? काय म्हटलेलं आहे? भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतूद अथवा तरतुदींचा समावेश नाही म्हटलेलं आहे. म्हणजे कलम 39 मध्ये कोणत्या तरतुदीचा समावेश नाही आहे हे आपल्याला इथं शोधायचं आहे. आपल्याला माहिती असेल कलम 39चा संबंध या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत मोडतो. तर त्यामुळे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने असणारा हा प्रश्न आहे. पर्याय ए, पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन. तर आपल्याला काय विचारलं आहे, कलम 39 मध्ये कोणत्या तरतुदीचा समावेश नाही आहे? तर पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन ही तरतूद कलम 39D नुसार मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद आहे. त्यामुळे ए पर्यायाचा विचार करण्याची गरज नाही आहे, कारण की आपल्याला कोणत्या तरतुदीचा समावेश नाही आहे असं विचारलं गेलेलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे संघटन बी पर्यायामध्ये दिलेलं आहे. तर ग्रामपंचायत संघटन हे कलम 40 नुसार केलेली तरतूद आहे मार्गदर्शक तत्वामध्ये. त्यामुळे बी पर्याय हे उत्तर सांगता येऊ शकेल. सी पर्याय लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. तर ही पण तरतूद कलम 38 नुसार मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद आहे. त्यामुळे सी पर्याय पण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर डी पर्याय उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा. ही मात्र तरतूद या ठिकाणी कलम 39 मध्ये नमूद आहे, कलम 39A नुसार. त्यामुळे या ठिकाणी कलम 39A नुसार 39 या कलमामध्ये या तरतुदीचा समावेश होतो. आपल्याला काय विचारलं आहे की कोणत्या तरतुदींचा समावेश कलम 39 मध्ये होत नाही? तर फक्त बी आणि सी या तरतुदींचा समावेश होत नाही, कारण की कलम बी मधली तरतूद जी आहे बी मधली तरतूद जी आहे ती कलम 40 नुसार नमूद केलेली आहे घटनेमध्ये ग्रामपंचायत संघटनाबाबतची. आणि सी पर्याय ती तरतूद जी आहे कलम 38 नुसार मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेली आहे घटनेमध्ये लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. त्यामुळे कलम 40 आणि कलम 38 या दोन तरतुदींचा संदर्भ कलम पर्याय बी आणि सी मध्ये स्पष्ट करता येतो. त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2 बी आणि सी. पर्याय क्रमांक 2 बी आणि सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. याही प्रश्नाच्या अनुषंगाने थोडं विश्लेषण पुढे पाहूया. कलम 39 राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे. कलम 39चं जे शीर्षक आहे ते काय आहे? राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे. त्यानुसार कलम 39A नुसार जी तरतूद आहे ती काय आहे? उपजीविकेचे पुरेसे साधन मिळवण्याचा हक्क स्त्री पुरुष नागरिकांना सारखाच असावा. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री पुरुष नागरिकांना सारखाच असावा अशी तरतूद कलम 39A नुसार केलेली आहे. कलम 39D नुसार तरतूद आहे पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन मिळावे. आपल्याकडे समान वेतन कायदा 1976 नुसार पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन दिले जाते. मात्र एक अपवाद आहे की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही. भले आपल्याकडे समान वेतन कायदा 1976 द्वारे स्त्री पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन दिले जात असलं तरी एक अपवाद आहे की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही. असं सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा विरुद्ध चरणजीत सिंग खटला 2006 मध्ये नमूद केलेलं आहे. असं कोणी नमूद केलेलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निकालामध्ये नमूद केलेलं आहे की कंत्राटी पद्धतीने कामावर असलेली व्यक्ती समान कामासाठी समान वेतन या तत्वाच्या आधारे समान वेतनाची मागणी करू शकत नाही. कोणत्या खटल्यात? तर हरियाणा विरुद्ध चरणजीत सिंह खटला 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे हे नमूद केलेलं आहे. त्यानंतर कलम 38चं शीर्षक आहे राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. आणि मग या कलम 38 नुसार तरतूद काय? तर राज्यात त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाद्वारे. मित्रांनो एक लक्षात घ्या की कलम 38 मध्ये जी काही तरतूद केलेली आहे काय की राज्याने त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाद्वारे. तर सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाबाबतची तरतूद प्रिअम्बल मध्ये पण आपल्याला आढळते. तर प्रिअम्बल मधली जी काही तरतूद आहे ती कलम 38 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे प्रिअम्बल आणि कलम 38 मधला जो काही संबंध आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की राज्य त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून व तिचे जतन करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी तरतूद केली आहे या कलम 38 अंतर्गत. आणि कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन अशी तरतूद केलेली आहे. आणि कलम 40 नुसार राज्य हे ग्रामपंचायत संघटित करण्यासाठी उपाययोजना करेल. म्हणजे ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबतची तरतूद जी आहे ती कलम 40 नुसार केली गेलेली आहे हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्यानंतर हा प्रश्न पहा. प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश हा असतो.
प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश हा असतो. 1. प्रशासकीय अंगाची मुखत्यारी आणि मनमानी काबूत ठेवणे. 2. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास सहाय्य करणे. 3. नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. 4. सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतींना आळा घालणे व शिक्षा करणे. आता पहा की या ठिकाणी आपला प्रश्न जो विचारलेला आहे तो या प्रकारचा विचारलेला आहे की प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश हा असतो. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आपल्याला काय सांगता येईल? पर्यायांकडे पाहिलं तर चारही पर्याय योग्य आहे असं वाटतं, पण या ठिकाणी आपला एकच पर्याय इथं याचं उत्तर म्हणून सांगायचं आहे. तर याचं उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3, नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. कारण की प्रशासनाकडून जर एखादी कृती अशी घडलेली आहे की ज्या कृतीमुळे किंवा प्रशासनाच्या एखाद्या निर्णयामुळे नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी न्यायिक नियंत्रणाचा तिथं आवश्यकता भासते आणि न्यायिक नियंत्रण ठेवण्यामागचा हाच मुख्य उद्देश आहे म्हणायला जागा उरते. म्हणून या ठिकाणी उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3, नागरिकांच्या अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे. या दृष्टीने प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश साध्य करता येतो किंवा हाच मुख्य उद्देश असतो असं म्हणता येऊ शकेल. म्हणून या ठिकाणी प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नागरिकांच्या अधिकाराचे व स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश असतो. या दृष्टीने थोडंसं विश्लेषण आपण पुढे पाहूया की जर प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कृती व निर्णयातून नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर प्रशासन व त्यातील अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी नियंत्रण ठेवणे हे आवश्यक असते. आता मित्रांनो एक लक्षात घ्या की प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कृती व निर्णयातून नागरिकांच्या अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर प्रशासन व त्यातील अधिकाऱ्यांवर नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. हे म्हणणं पूर्णपणे बरोबर आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं तर आपण उदाहरण सांगतो शकेल ते या प्रकारचं की या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बदलापूर प्रकरण काही दिवसापूर्वी घडलं आणि या बदलापूर प्रकरणातला जो काही आरोपी होता अक्षय शिंदे, या आरोपीला एन्काउंटर करून या ठिकाणी मारण्यात आलं पोलीस कर्मचाऱ्यांच्या किंवा पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की इथं भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये कलम 20 मध्ये जे काही तरतूद केलेली आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला अपराधाकरता शिक्षा करता येऊ शकत नाही किंवा शिक्षा देता येऊ शकत नाही. तर कलम 20 मधली ही जी काही तरतूद आहे याचा विचार करता अक्षय शिंदेच्या अधिकारांचं उल्लंघन इथं पोलीस एन्काउंटरच्या माध्यमातून झालं का असं म्हणणं साहजिक आहे. कारण की एक प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयामध्ये हजर करणं अपेक्षित होतं, त्याबाबतची चौकशी न्यायालयामध्ये होणं अपेक्षित होतं, त्याबाबतचे पुरावे सादर करणं न्यायालयामध्ये अपेक्षित होतं आणि मग पुराव्याच्या आधारे या ठिकाणी त्याला शिक्षा करणं हे अपेक्षित होतं. ही रितसर आणि घटनेच्या पातळीची ही रितसर प्रक्रिया असणं अपेक्षित होतं. पण तसं न होता या ठिकाणी आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्याने त्याचं एन्काउंटर केलं आणि या अंतर्गत या ठिकाणी कुठेतरी त्याच्या अधिकारांचं उल्लंघन झालं असं म्हणायला जागा उरते. आता भले या ठिकाणी अक्षय शिंदे हा आरोपी असला तरी तो एक प्रकारे गुन्हा केलेला व्यक्ती होता, त्याला शिक्षा होणं गरजेचंच होतं. तो एक प्रकारे गुन्हेगार होता हे मान्य करायला काही हरकत नाही. त्याचं कृत्य, त्याची जी काही कृती होती किंवा त्याची जी काही केलेला त्याने गुन्हा होता तो समर्थनीय नव्हता. पण जरी तो समर्थनीय नसला तरी त्याला आपली बाजू मांडण्याची संधी सुद्धा त्याला देणं अपेक्षित होतं भारतीय राज्यघटनेच्या कलम 20चा विचार करता. तर या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने हे उदाहरण आपल्याला लागू करता येऊ शकेल. तर या ठिकाणी आपण सांगता येईल पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो या ठिकाणी या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2019 मधल्या राज्यव्यवस्था घटकासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची चर्चा आपण या ठिकाणी घडून आणलेली आहे आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक प्रकारच्या IMP फॅक्ट्सवर आणि अनेक प्रकारच्या प्रश्नांच्या विश्लेषणावर विस्तृत अर्थाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो या प्रकारच्या या संबंध प्रश्नांचं विश्लेषण आणि IMP फॅक्ट्सची जर आपल्याला PDF हवी असेल तर निश्चितपणे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्या माध्यमातून आपण ही जी काही PDF आहे ती प्राप्त करू शकता. तर जाताना पुन्हा एकदा विनंती की आपण या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलला अशा प्रकारच्या व्हिडिओला प्राप्त करण्यासाठी आणि इतरही संभाव्य प्रश्नातून असणाऱ्या प्रश्नांच्या विश्लेषणाचे व्हिडिओला प्राप्त करण्यासाठी अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी हा जो काही व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ जो काय आहे तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आज या व्हिडिओमध्ये आपण थांबूयात. धन्यवाद.